आज आपण अगदी घरात असलेल्या साहित्यातून एकदम पौष्टिक मस्त चवीचे लाडू करणार आहोत। दोन वेगळ्या प्रकारे हे लाडू केलेले आहेत। लाडू करायला एकदम सोपे आहेत। आज मी दाखवलेल्या प्रमाणात एकूण 22 लाडू होतात। साधारण 15 ते 20 मिनिटात लाडू होतात। कुठल्याही सणाला किंवा गौरी गणपतीला हे लाडू तुम्ही करून ठेवू शकता। कमी तुपाचा वापर करूनही लाडू अगदी परफेक्ट होतात। हाय, मी स्मिता, मस्ती पक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे लाडू करण्यासाठी एका जाड बुडाच्या कढईत मी 2 कप फुटाण्याच्या डाळ्या म्हणजेच डाळवं घेतलं आहे। याऐवजी तुम्ही फुटाणे घेऊन त्याचं साल काढून घेऊ शकता। फुटाणे आधीच छान भाजलेले असतात, त्यामुळे आपल्याला हे खूप भाजायचं नाही आहे, फक्त थोडं गरम करून घ्यायचं आहे। साधारण 1-2 मिनिट मी हे गरम करून घेणार आहे, म्हणजे यातलं मॉइश्चर कमी होतं आणि त्यामुळे लाडू बरेच दिवस टिकतात। हे फुटाणे ना अगदी पौष्टिक असतात। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि फुटाणे खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही। शिवाय यामध्ये लोह असतं, त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी फुटाणे खाल्लेलं उत्तम। आता फुटाणे थोडे भाजून झाल्यावर मी एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढते आणि याच कढईमध्ये आता 1 कपभर तीळ भाजून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवून तीळ थोडे तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ थोडे आहेत त्यामुळे भाजायला वेळ लागत नाही। तीळ उष्ण असतात, त्यामुळे थोडं थंड वातावरण असताना म्हणजे पावसाळ्यात थंडीत खाल्लेले चांगले। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, जे आपल्या हाडांसाठी अगदी उत्तम असतं। तिळामध्ये प्रोटीन्स असतात, आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे फॅट्स असतात, शिवाय भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे यानं त्या मार्गाने आपल्या पोटात तीळ गेलेले केव्हाही चांगले। म्हणूनच तिळकूट, तिळाची चटणी किंवा तिळाचे असे लाडू करून ठेवले की त्यानिमित्ताने तीळ आपले खाल्ले जातात। तर साधारण 5-1 मिनिट भाजल्यावर तीळ तडतडायला लागलेले आहेत। तर इथे आपले तीळही भाजून झाले आहेत। तीळही मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच कढईत आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। तर इथे आपण 1 कपभर किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचा किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, खूप अगदी लाल करायचं नाही आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून खोबरंही आपण भाजून घेऊयात। लाडूमध्ये असं थोडं खोबरं घातलं की लाडू चवीला छान लागतातच, पण यातून आपल्या शरीराला ऊर्जा देणारे फॅट्स मिळतात, म्हणूनच या लाडूमध्ये आपण थोडं खोबरंही घालतो आहोत। तर इथे खोबऱ्याचा रंग किंचित बदलला आहे, खोबरंही आपलं भाजून झालं आहे। खोबरंही मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। तर लाडूसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत। आता या गोष्टी आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणून थोड्या वेळ आपण गार होऊ देऊया। तोपर्यंत इथे मी झटपट वेलची जायफळ पूड करून घेते। तर इथे 5-6 हिरवी वेलची घेतलेली आहे, थोडी कुटून घेतली आहे, म्हणजे याच्या बिया अगदी सहज वेगळ्या करता येतील। आता ही वेलचीच्या बिया थोड्या कुटून पावडर करून घेते। वेलचीची अशी छान बारीक पावडर करून झाली की यामध्ये मी आता थोडं जायफळ किसून घालते। आपण हे लाडू गूळ घालून करणार आहोत, त्यामुळे यामध्ये थोडं जायफळ घातलं की लाडू जास्त छान लागतात। यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर घालते, यामुळे लाडू चवीलाही छान लागतात आणि सर्दी खोकल्यालाही चांगलं। लाडूसाठी भाजलेल्या गोष्टी व्यवस्थित गार झाल्या आहेत। मिक्सरमधून याची पावडर करून घेऊया। जितकी शक्य आहे तितकी छान बारीक पावडर करून घ्यायची, कारण यामध्ये तीळ आहे, खोबरं आहे, याला तेल सुटतं आणि मग आपल्याला लाडूमध्ये कमी तुपाचा वापर करावा लागतो। तर मिक्सरमधून याची मी अगदी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे। एकाच वेळेला सगळं मिश्रण बारीक करता नाही आलं, म्हणून मी 2 बॅचेसमध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी आपण केलेली वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं अगदी परफेक्ट लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी काय करते, हे थोडंसं पसरवून घेते, कारण आपल्याला याचे ना 2 भाग करायचे आहेत, कारण लाडू आपण आज 2 वेगळ्या प्रकारे करणार आहोत। अर्धे लाडू आपण गूळ घालून करणार आहोत, तर अर्धे लाडू आपण खजूर वापरून करणार आहोत। मी दोन्ही प्रकारे लाडू दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने करायचे असेल तर अगदी सहज करता येतील। आता इथे मी अंदाजाने याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, पण जर तुम्ही दोन्ही पद्धतीने करणार असाल तर तुम्ही मोजून करू शकता। आपण सुरुवातीला 2 कप डाळवं, 1 कप खोबऱ्याचा किस आणि 1 कप तीळ घेतला आहे, म्हणजे एकूण 4 कप पिठामधलं मी 2 कप पीठ बाजूला केलं आहे। आता जितकं आपलं पीठ आहे ना, त्याच्या निम्म आपल्याला गूळ किंवा खजूर वापरायचे आहेत। हे साधं सोपं प्रमाण आहे। आता 2-2 कप पीठ मी बाजूला केलं आहे। आता खजुराचे लाडू करायला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कपभर खजूर घातलेले आहेत, काळे खजूर आहेत आणि याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। यामध्येच आता आपण हे जे लाडूचं मिश्रण केलेलं आहे ते थोडं घालते, म्हणजे खजूर मिक्सरला चिकटणार नाही। यातले साधारण 2-3 चमचे मिश्रण मी सुरुवातीला घालते आणि नंतर आपण उरलेलं मिश्रण घालूनही आपण परत मिक्सरमधून फिरवणार आहोत। यामध्येच मी आता 2 चमचे साजूक तूप घालते, लागलं तर नंतर तूप अजून आपण घालू शकतो। आता हे सगळं आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया।
तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलं आहे. खजुरामुळे मिश्रण चिकट झालेलं आहे. आता हे जे उरलेलं लाडूचं मिश्रण आहे तेही यामध्ये घालते आणि मिक्सरमधून पुन्हा एकदा थोडं फिरवून घेऊ, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित मिसळून येईल. तर इथे आपलं खजूर घालून करायच्या लाडूचं मिश्रण तयार आहे. या लाडूमध्ये आपण गोडपणा आणण्यासाठी खजूर घातलेले आहेत. खजुरामुळे लाडू जास्त पौष्टिक होतात. खजुरातून आपल्याला मोठ्या प्रमाणात लोह मिळतं, भरपूर फायबर्स मिळतात. शिवाय लाडू चवीलाही खूप छान लागतात. आपण यामध्ये फक्त 2 चमचे तूप घातलं आहे, तरी लाडू वळता येतील इतपत चिकटपणा या मिश्रणाला आलेला आहे, कारण यामध्ये आपण खजूर घातलेले आहेत. साधारण एका हाताच्या मुठीत मावेल इतकं मिश्रण मी घेतलेलं आहे, म्हणजे सगळे लाडू अगदी सारख्या आकाराचे होतात. तर इथे आपला एक लाडू तयार आहे. बाकीचे लाडू मी नंतर वळून घेईल, त्याआधी मी तुम्हाला गुळाचे लाडू करून दाखवते. तर इथे मी 1 कपभर गूळ घेतला आहे. यामध्येच मी थोडं लाडूचं मिश्रण घालते, म्हणजे गूळ मिक्सरला चिकटणार नाही. आणि मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊयात. यामध्येच आता हे जे उरलेलं लाडूचं मिश्रण आहे तेही घालते, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित मिसळलं जाईल. यामध्येच 2 चमचे साजूक तूप घालते. जर वाटलं तर नंतर आपण तूप घालू शकतो. गूळ थोडा कोरडा होता, त्यामुळे कदाचित आपल्याला वरून तूप घालावं लागेल. मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया. तर गूळ घालून करायच्या लाडूचं मिश्रणही इथे आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने लाडू करा, म्हणजे गूळ घालून करा किंवा खजूर घालून करा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, लाडूचं आपलं मिश्रण जेवढं आहे ना, त्याच्या निम्मा गूळ किंवा खजूर घ्यायचा. एकूण 4 वाटी पीठ होतं, त्यातलं 2-2 वाटी पीठ आपण वेगळं केलं. 2 वाटीसाठी 1 वाटी खजूर वापरला आणि उरलेल्या 2 वाटीसाठी 1 वाटी गूळ वापरला. तर आता हे जे गूळ घालून केलेलं मिश्रण आहे ते मला थोडं कोरडं वाटतं आहे, म्हणजे लाडू अगदी सहज वळला जात नाही आहे. म्हणून अजून 1 चमचाभर तूप मी यामध्ये घालते. तूप संपूर्ण मिश्रणात व्यवस्थित मिसळून घेऊ. आता लाडू वळण्या इतपत मिश्रणाला चिकटपणा आलेला आहे, म्हणजे या गुळाच्या लाडूमध्ये आपण 3 चमचे तूप वापरलेलं आहे. लाडू आता सहज वळला जातो आहे. तर इथे आपला गूळ घालून केलेला लाडूही तयार झालेला आहे. असेच मी बाकीचे लाडू वळून घेते. तर इथे सगळे लाडू तयार आहेत. आज आपण केलेल्या प्रमाणात बरोबर गुळाचे 11 आणि खजुराचे 11 असं एकूण 22 लाडू झाले. तुम्हाला मी गुळाचा लाडू आधी फोडून दाखवते. लाडू अगदी परफेक्ट झालेला आहे. आता तुम्हाला खजुराचाही लाडू दाखवते. आता तुम्हाला खजूर घालून केलेलाही लाडू दाखवते. हाही लाडू अगदी परफेक्ट होतो. दोन्ही लाडू चवीला खूप छान लागतात. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही लाडू करू शकता. दोन्ही प्रकारचे लाडू चवीला खूप छान लागतात आणि झटपट होतात. करायलाही सोपे आहेत. हे लाडू बरेच दिवस टिकतात, त्यामुळे गौरी गणपतीला किंवा कुठल्याही सणाला लाडू करून ठेवू शकता. या दोन्हीपैकी कुठले लाडू तुम्हाला करायला आवडतील हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह.